नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आरटी लॉटरी 2024-25 ची लॉटरी जी आहे, तर ती लॉटरी यादी जी आहे, तर ती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या लॉटरीमध्ये आपलं नाव ऑनलाईन कसं चेक करायचं, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, यासाठी आपण student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल. तर यासंबंधी इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर आर-टी 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल जे आहे तर ते स्लो होऊ शकतं. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. त्यानंतर निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढायची आहे. आणि पालकांनी आपल्याबरोबर आर-टी पोर्टलवर असलेलं हमीपत्राची प्रिंट जी आहे, तर ती सुद्धा घेऊन जायची आहे. तर ज्यांच्या पाल्यांची निवड झालेली आहे, त्यांनी जी डॉक्युमेंट सांगितलेली आहे, ती डॉक्युमेंट व हमीपत्र ती आणि अलॉटमेंट लेटर घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस-एम-एस प्राप्त झाले आहेत. परंतु पालकांनी फक्त एस-एम-एसवर अवलंबून न राहता आर-टी पोर्टलवर अर्जाची स्थिती जी आहे तर ती चेक करायची आहे. त्यानंतर अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत ज्या आहेत तर त्या ऑनलाईन निश्चित करायचा आहे. आणि आपला प्रवेश जो आहे तर तो ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना अनुक्रमे एस-एम-एस जे आहे तर ते पाठवले जाणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या पाल्याचं नाव पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे, पाहू शकता सिलेक्टेड किंवा मूळ निवड यादी हा जो ऑप्शन दिसत आहे, तर त्यावर आपण आपल्या पाल्याचं नाव पाहण्यासाठी क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अकॅडमिक इयर 2024-25 व आपला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून गो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पी-डी-एफ फाईल जी आहे तर ती ओपन होईल. आणि त्या पी-डी-एफ फाईलमध्ये आपण आपल्या पाल्याचं नाव आहे का नाही तर ते पाहू शकता. तर मित्रांनो, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची नावे सिलेक्टेड लिस्टमध्ये नाहीत व ज्यांची नावे वेटिंग लिस्टमध्ये आहेत, तर ती वेटिंग लिस्टमधील नावे कशी पाहायची तर ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी. यावर क्लिक केल्यानंतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी जे आहेत, तर त्यांच्याही या अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता अकॅडमिक इयर. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून गो या बटनवर क्लिक केल्यानंतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांची नावे सुद्धा दिसतील. तर ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी सिलेक्टेड मूळ यादीमध्ये निवड झाली आहे, परंतु त्यांनी जर ॲडमिशन नाही घेतलं, तर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांची नावे जी आहेत, तर ती नंतर येऊ शकतात सिलेक्टेड लिस्टमध्ये. तर मित्रांनो, आता यानंतर ज्या विद्यार्थ्यांची ही यादीमध्ये निवड झालेली आहे, तर त्यांना सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र जे आहे, तर ते सुद्धा डाउनलोड करायला लागणार आहे. तर ती या ठिकाणी पाहू शकता सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र. तर यावर क्लिक करून आपण या ठिकाणी पाहू शकता डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र. यावर क्लिक करून आपण हे हमीपत्र डाउनलोड करून हे जे हमीपत्र भरलेलं हमीपत्र जे आहे, तर ते आपणास लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर आपणास अलॉटमेंट लेटर जे आहे, तर ते सुद्धा डाउनलोड करावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन हा जो ऑप्शन दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून त्यानंतर खाली कॅप्चा टाकून लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन येईल. तर त्यावरून आपण आपलं हे जे अलॉटमेंट लेटर आहे, तर ते आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे, जे ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. तर मित्रांनो, आपण या पोर्टलवर येऊन ही सर्व माहिती एकदा वाचून घ्या प्रवेश घेण्यापूर्वी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्टेड म्हणजेच मूळ यादी, तसेच वेटिंग लिस्ट, त्यानंतर हमीपत्र कसं डाउनलोड करायचं, त्यानंतर अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.